हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. श्री भगवान वाच, जे ज्ञानाचा गुरुटा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा वळवणी. ज्यांना आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं असं वाटतं आहे त्यांच्यासाठी मार्ग काय आहे, तर ज्यांना ते प्राप्त आहे त्यांच्याकडून उपासनेचा मार्ग समजून घ्यावा नम्रपणे, आणि समजत नसेल तर प्रश्न विचारून, आणि मुख्यतः स्वतः आचरून. कारण नम्रपणा ठीक आहे, कारण ज्ञानाची आवश्यकता असल्यानं तुम्हाला जे माहिती नाही आहे ते समजून घेण्यासाठी अंतःकरण अहंकारात्मक असून उपयोग नाही. प्रश्न विचारणं हे कित्येक वेळेला वैचारिक गोंधळ शांत करण्यासाठी केलं जातं. कारण अनुभवाचे बोल किंवा अनुभव प्रतिपादन कितीही केलं एखाद्या व्यक्तीने, त्याला जो फेमस दृष्टांत वापरला जातो की सांगता नाही ते सांगणे, गोडी कळा या गुळ देणे. स्वतः एखाद्याने गुळ खाल्ल्यानंतर तो कसा आहे ह्याची चव त्याने कितीही एक्सप्लेन केली तरी दुसऱ्याचा तो अंदाजच आहे की कसा आहे, गोड म्हणजे गुळ म्हणजे कसा लागतो. त्यामुळे अनुभूतीचे बोल कितीही ऐकले तरी त्याच्यावर साधनेच्या पावलांनी चाललो नाही तर त्याच्यामध्ये केवळ वैचारिक गोंधळ, वैचारिक आकलनाच्या दृष्टीने कधीही शमणार नाही. म्हणून गोंदवलेकर महाराजांना ज्या वेळेला विचारलं होतं की नाम घेत असताना अनेक शंका येतात, तर त्याच्यावर त्याने असं म्हटलं होतं की नाम घेता घेता शंका आल्या तरी चालतील. म्हणजे आधी सगळ्या शंकांचं निवारण करून घेऊ आणि मग नाम घेऊ असं कधीच होणार नाही. नाम चालू ठेव एका बाजूला, तुला कळलं नाही तरी, म्हणजे साधना चालू ठेव. आणि आता माझ्या शंका पूर्णत्वाने गेलेल्या नाही आहेत तरी गुरु सांगतात की साधना चालू ठेव, हे स्वीकारणं याच्यासाठी नम्रपणा लागतो. नाहीतर मग असं कसं ते सांगतात, आधी माझं शंकांचं सगळं समाधान करा मग मी तुम्ही सांगितलेलं ऐकेन, असं होणार नाही. कारण तू त्या पातळीवर अनुभवाच्या अजून जोपर्यंत येत नाहीस तोपर्यंत त्या शंका जाणून नाही. म्हणून कित्येक वेळेला संतांची वचनं ही त्यांच्या अनुभूतीतून आलेली असतात तरी साधकांना ती आकलत नाही की हा अंतस्फूर्त मार्ग आहे, की ज्या पातळीवर तुम्ही आहात त्याच्या पुढच्या पातळीवर जाण्यासाठीचा मार्ग. तुम्ही जर का साधनेमध्ये राहिलात तर त्याचा सूक्ष्म टप्पा हा कित्येक वेळेला तुम्हाला आतून कळतो की आता असं करून बघू असं वाटतं. पण ते करण्यासाठी तुम्ही जी काही साधना गुरूंनी सांगितलेली आहे ती चालत असलेली पाहिजे. नुसत्या शंका काढून आणि समाधान करून घेऊन पुस्तकं वाचून ते होणार नाही. त्याला स्वामींनी एकदा असं म्हटलं होतं की शिष्याने काही वेळेला जर का गुरु देहामध्ये नसतील तर आपली अक्कल न चालवता त्यांनी सांगितलेली साधना केली पाहिजे. कारण तुम्ही एका टप्प्यावर आलेले असता आणि त्याच्यानंतर तुम्हाला, जसं लहान मुलांना म्हणतात ना की आधी अजाणच असतात, त्यांना आईबाप सांगतील तीच मार्ग, तेच गोष्ट बरोबर, आणि थोडं वय वाढायला लागलं की शिंग फुटतात असं म्हणतात. त्याला असं वाटायला लागतं आपल्या आईबापाला तेवढं कळत नाही जेवढं आपल्याला कळायला लागतं. त्या बाबाला आणि आईला कळत असतं की हा वागतोय त्याला अजून काही कळलेलं नाहीये, पण हा एका स्वतःच्या सेल्फ सर्टिफाईड पोझिशनमध्ये आलेला असतो आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की आपल्याला सगळं जमतच आहे. पण अनुभवाने कळतं हळूहळू, नाही मागची पिढी सांगते ते बरोबर होतं. तसं संत सांगतात ते बरोबर आहे, हे काही ठिकाणी आम्ही मान्य करून चालायला लागतं साधना मार्गाच्या बाबतीत ॲटलिस्ट.
व्यवहाराच्या बाबतीत तुम्ही मान्य करा नका करू तुमचा प्रश्न आहे, पण साधने मार्गाच्या बाबतीत ते सांगतात ते बरोबर आहे. हे गृहीत धरणं आणि ज्ञानाचा मार्ग चालणं, त्याच्यामध्ये आपल्या अकलेने भेसळ न करणं. कारण शुद्ध ज्ञानाचा मार्ग हा कित्येक वेळेला पेलवत नाही. काहीही दुसरा आविर्भाव अंतःकरणावर येऊ नाही द्यायचा. शुद्ध मीच्या जाणीवेचा वेध घ्यायचा आहे. याच्यामध्ये संतांचा आधार जरी एरवी असला तरी प्रत्यक्ष साधना करत असताना कोणाचाही आधार नाही. शुद्ध मी म्हटल्यानंतर आधार कोणाचा आहे असंच अनुभवायचं आहे. तिथे ते न पेलवल्यामुळे माणसं उपाधी निर्माण करतात त्या उपासनेला, आणि ती उपाधी निर्माण करायलाही संतांचं फार काही आक्षेप आहे याच्यातला भाग नाही, पण ती एका मर्यादित पद्धतीत असली पाहिजे. नाहीतर ते एक स्टोरी होती ना, पु ल देशपांड्यांचं एक ते नाटक आहे बहुतेक वाऱ्यावरची वरात. त्याच्यामध्ये तो गिफ्ट आणून देतो आणि त्या गिफ्टमध्ये आणून दिल्यानंतर म्हणजे हार त्या पाहुण्यांना घालायचा असतो. तर तो हार कुठे आहे, हार कुठे आहे त्या समारंभात, तर एक मोठं पुडकं येतं, याच्यात हार आहे कागदाचं. मग ते एक सोडवतो, दुसरं सोडवतो, एकाच्या आत दुसरा कागद, तिसरा कागद, चौथा कागद, असे भरपूर कागदच येतात आणि आतमध्ये एवढासाच हार येतो की जो घालायच्या लायकीचा नसतो. तसं मुख्य साधनेचा उपाय नीट समजून नाही केला तर उपाधींचे कागद पत्रावळी वाढत राहतात आणि आतमधली उपासना सूक्ष्म ही हरवूनच जाते. असं होता कामा नाहीये. हे कळण्यासाठी म्हणून संतांकडे जायचं की कुठल्या गोष्टीला किती प्रमाण ठेवावं. म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी सुद्धा सोहम भजन असं म्हणत असताना त्यांनी त्यांचा तो अभंग फेमस आहे की संध्याकाळच्या वेळेला मी सायं भजनाला बसतो त्यावेळेला काय करतो तर वेगवेगळ्या संतांना मनाने बोलावून आणतो. मग कोण कोण आले तर रामकृष्ण परमहंस आले, विवेकानंद आले, रामतीर्थ आले, जय कृष्णमूर्ती आले, सगळ्यांना ज्ञानेश्वर महाराज आले. या सगळ्यांना एकत्र बसवतो आणि त्यांच्या समवेत मी सोहम भजन करतो. हे काय आहे, कृष्णमूर्तींच्या भाषेत कंडिशनिंग ऑफ माइंड आहे की ह्या सगळ्यांच्या समवेत मी बसतो. कारण त्याचा एक आधार मनाला आहे. त्यांना तो आधार हवा होता अशातला भाग नाही, पण एक सवय आहे. पण ह्याचंच जर का आम्ही आता आपण ते करत होते आपण पण करूया, हरकत नाहीये. पण मग लिस्ट वाढतच जाते आतमध्ये मग कोण तुकाराम महाराज आले, अजून कोण निळोबा राय आले. जेवढी संतांची यादी येईल ती एवढी वाढवत नेतं मन की मग ध्यान करायला वेळच नाही पुरत त्या सगळ्या मनाच्या खेळामध्ये. तसं होतं का मन. मुख्य ज्ञानाचा मार्ग हा पाहावे आपण असे आपण या नावज्ञान याच्यासाठी म्हणून पूरक तेवढीच उपाधी, पण मुख्य मार्ग मात्र इंडिपेंडेंटली चालणं हे संतांकडे बघून कळतं. आणि त्याची प्रेरणा घेण्यासाठी त्याचा गायडन्स घेण्यासाठी म्हणून संतांकडे जाणं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति जाणावे तरी संता या बुजावे सर्वश्रेष्ठ. केवळ ग्रंथवाचनाने होणं कठीण आहे. प्रत्यक्ष कोणीतरी अनुभवलेली व्यक्ती समोर लागेल. जे ज्ञानाचा कुरुठाव तिथं सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा वळवणी. ज्ञानाचा कुरुठाचा अर्थ घर. ज्ञानाचं जे घर आहे त्याचा दारवंटा म्हणजे उंबरठा काय आहे, म्हणजे थोडक्यात एंट्रन्स काय आहे. उंबरठा तरी का म्हणावं, एंट्रन्स असं त्यांना म्हणायचं आहे. उंबरठा, दारवंटा, तो सेवा हा दारवंटा. तर तो पहिल्यांदा हे सुभटा म्हणजे चांगला योद्धा अर्जुन, तो वळवणी म्हणजे सेवा करून तो सेवारूप उंबरठा स्वाधीन करून घे. मग ज्ञानाच्या कुरुठ्यामध्ये म्हणजे घरामध्ये तुला प्रवेश सुनिश्चित होईल. ही ओवी अर्जुनाला जरी सांगितलेली असली तरी अर्जुनाच्या निमित्ताने हा सगळा भाग सगळ्यांना सांगितलेला गेलेला आहे, साधकांना सांगितलं गेलेलं आहे. पुढे ज्ञानेश्वर महाराजांनीच त्याला असं म्हटलंय की चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते. चकोर तहानलेला आहे चंद्रप्रकाशाचं ग्रहण करण्यासाठी, कारण तो दुसरं कुठलंच अन्न ग्रहण करत नाही. म्हणून चकोरासाठी म्हणून चंद्र उगवला. पण खरं सगळं जगच दिवसभराच्या उन्हाने संतप्त झालेलं होतं. निमित्त चकोराचं आहे, पण सगळं भुवन संतप्त झालेलं आहे. त्याला निववायला
चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते, निवविली कळावंते चंद्रे जेवी. चंद्र जो आहे तो कलावंत आहे. कलावंत याचा एक अर्थ प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत तो कलाने वाढत जातो आणि परत कमी कमी होत जातो, म्हणून तो कलावंत आहे. आणि सगळ्या कलावंतांचा तो स्फूर्तिस्थान आहे. त्यामुळे तो सगळी प्रेमगीतं ही चंद्राकडे बघूनच गायली जातात. मुखचंद्रमा असंच म्हटलं जातं. त्याप्रमाणे तो कलावंत चंद्र ज्याप्रमाणे अख्ख्या जगाला निभवितो चकोराचं निमित्त करून, तैसे गीतेचे हे दुभते, गीतेचं दुभतं वत्स करुनी पार्थते. पार्थ म्हणजे अर्जुन हा वासरू आहे. वत्स करुनी पार्थते, दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. त्याचं निमित्त केलं अर्जुनाचे प्रश्नोत्तर हा प्रश्न संवाद हे निमित्त, पण जगाला अख्खं पुरेल एवढं दुभतं श्रीकृष्ण गायीने दिलेलं आहे. म्हणून साधकांच्या दृष्टीने ही ओवी अतिशय महत्वाची आहे. ती गुरुशिष्य संबंधांच्या अनुरोधाने जरी आलेली असली तरी ही ओवी काही विशेष सांगते आहे. संतांकडे जावे इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण जे ज्ञानाचा पुरवठा म्हणजे कोण? एकतर त्याचा अर्थ असा घेता येतो भाविकतेने, ज्ञानाचा पुरवठा म्हणजे प्रत्यक्ष संत, प्रत्यक्ष मूर्तिमंत ज्ञानस्वरूप आहेत. त्यांच्याकडे त्यांचा अंतर मनोभाव जाणून घ्यायचा तर काय साधन आहे? सेवा हा दारवंटा. त्यांच्या बरोबर असणं मनाने आणि ते सांगतील ते साधना करणं, नम्रपणे असणं. त्याने अनुकूल व्यक्ती बघितल्यानंतर किंवा अधिकारी व्यक्ती बघितल्यानंतर त्यांचं जे मनोगत आहे ते गुह्य ज्ञान ते तुला सांगतील. जे ज्ञानाचा पुरवठा तिथं सेवा हा दारवंटा. काय सेवा आहे? तर स्वामीची या मनोभावा न चुकीचे, ह्याची परमसेवा. त्यांचा मनोभाव काय आहे? शिष्याने पूर्णत्व अनुभवावं स्वतःमध्ये, त्याला चुकू नकोस जिथे कुठे असशील. मग येरते का पांडवा वाणिज्य करणे असं कुठे म्हटलं. बाकी सगळं करणं उपाय आहे, हे व्यवहार करण्या टाईप आहे, देवघेवीचा भाग आहे. पण स्वतःच्या ठिकाणी पूर्णत्व अनुभवण्यासाठी प्रयत्न करणं ही संतांची खरी सेवा आहे. स्वामी माधवनाथांचं चरित्रातलं काही भाग नुकताच वाचनामध्ये आला. तर कुठल्याही शिष्याला गुरूंचं सेवा करायला मिळावी असा भाव असणं, म्हणजे प्रत्यक्ष सेवा करायला मिळावी असा भाव असणं साहजिक आहे. पण स्वामी माधवनाथ ज्या काळात स्वामी स्वरूपानंदांकडे गेले, शेवटच्या त्यांच्या आयुष्याच्या काळात स्वामी स्वरूपानंदांच्या, त्यावेळेला स्वामी ऑलरेडी तब्येतीने खूप क्षीण झालेले होते आणि माधवनाथ स्वामी पुण्यात राहत होते, स्वामी स्वरूपानंद पावसला होते. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन सेवा करायला मिळणे, त्यांचं काही दिवसभराचं काही अन्न देणे किंवा काही इतर उपचार करणे हे पॉसिबल नव्हतं. आणि ही खंत स्वामी माधवनाथांनी स्वामी स्वरूपानंदांना बोलून दाखवली होती की प्रत्यक्ष सेवा करायला तुमची मला संधी मिळाली नाही. तर त्याच्यावर स्वामी स्वरूपानंद असं म्हणाले की तुम्ही तुमच्या ठिकाणी म्हणजे पुण्यात जी ज्ञानेश्वरीची प्रवचनं करता तीच माझी सेवा आहे. आणि तसं म्हटल्यानंतर स्वामी माधवनाथ एवढे त्या वाक्याने इतके कन्व्हिन्स झाले, ते म्हणले की याच्यानंतर त्या वाक्यानंतर मी पुन्हा कधीही प्रत्यक्ष सेवा करायला मिळावी म्हणून हट्ट केला नाही. मर्यादा गुरु आणि शिष्य कसे, गुरूंपुढे शिष्यांनी कशी सांभाळावी याचा आदर्श वस्तुपाठ आहे. तुमची भेट होत नाही त्याच्यावर ते म्हटले स्वामी स्वरूपानंद की तुम्ही जिथे ज्ञानेश्वरीवर प्रबोधन करता तिथे मी नित्य हजर असतो. मी असं माना असं पण नाही म्हटलं, असतो असं स्टेटमेंट आहे. म्हणून जाणता प्रकारे, म्हणून जाणतेनं गुरु भजीचे, हे जे आहे ते जाणतेनं गुरु भजीचे हे संतांकडे बघूनच कळत. प्रत्यक्ष सहवास लाभला नाही आणि आम्हाला काही करताच आलं नाही अशा प्रकारच्या एक खंत घेऊन जे शिष्य वावरतात त्याच्यामध्ये काही सेन्स नाही. खरं तर तुम्ही आंतरिक सहवास जेवढा घेऊन राहाल आणि साधना कराल, गुरूंची पूजा होते आहे, कुठेतरी जाऊनच काहीतरी केलं पाहिजे अशातला भाग समजायची गरज नाही. पण त्या ओवीला अजून सूक्ष्मामध्ये बघायला गेलं की ज्ञानाचा पुरवठा म्हणजे
संत, आणि त्यांची सेवा करणं म्हणजे साधना करणं आणि प्रत्यक्ष सेवा करायला मिळाली. त्यांनी सुचवलेल्या प्रकारे कार्य करणं, त्यांनी सांगितलेल्या प्रकारे गोष्टी अनुकूल करून देणं, या सगळ्या सेवा करणे हा एक भाग आहे. तो पण नाकारायचं कारण नाही, कारण या ओव्या सर्वार्थाने समर्पक आहेत. पण उद्दिष्ट आत्मज्ञान हे आहे, त्यामुळे सेवा ही पण आत्मज्ञानाच्या दृष्टीने आमची तयारी होण्यासाठी म्हणून अनुकूल असेल त्यालाच सेवा म्हणायला पाहिजे या संदर्भामध्ये. नाहीतर आमच्या मनोभावाप्रमाणे आम्ही ज्या इतर गोष्टी करतो त्याच्या बदल्यात आत्मज्ञान मिळेल अशी अपेक्षा बाळगणं भावडेपणाचं आहे. तसं व्हायचं काही कारणच नाहीये. मी ह्याच्यावर थोडा विचार करत असताना असं काल मनात आलं की समजा एखादा खूप चांगला गणिताचा शिक्षक आहे आणि त्याच्याकडे गणित शिकायला एक मोठा, तोही तज्ज्ञ आहे, शिकवायची हातोटी पण भरपूर आहे, आणि त्याच्याबरोबर शिष्य पण त्याला मानणारा आहे, विद्यार्थी. आणि मग तो काय करतो आहे तर त्यांच्या क्लासमध्ये सगळ्या व्यवस्था लावणे, नंतर सगळ्या प्रकारचे अरेंजमेंट करणे, पुस्तके मांडून ठेवणे, घरी पण त्यांना सहाय्य करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याने केल्या. पण त्याला मग त्याच्यामधून तो त्यांच्या मर्जीला येईल, प्रॉब्लेम नाही, पण त्याला गणित नाही येणार त्या सगळ्या गोष्टी. त्याला गणित सोडवायला बसायला लागेल तिथे. तसं आम्ही गुरूंच्या कार्यामध्ये कितीही झोकून दिलं, सर्व प्रकारच्या व्यवस्था आणि ह्याच्यामध्ये आम्ही आलो तरी आम्ही जर का ध्यान करत नसू, आत्मज्ञान होणार नाही. चित्तशुद्धी होईल, नो डाऊट. निष्काम कर्मयोग मानेल, कारण तुम्ही गुरूंची सेवा म्हणून लोकांशी संबंधित होऊन राहत आहात, त्यामुळे निष्कामता अंगामध्ये येईल, निर्माणता येईल. कुठल्याही प्रकारे स्वतःकडे मोठेपणा नाही घ्यायचा आहे, परोपकारार्थ काम करायचं आहे, आणि भावात्मकता पूर्ण वाढेल. म्हणजे अनुकूलता आत्मज्ञानासाठीची म्हणून दैवी गुणसंपत्ती जी अक्वायर करायची आहे ती सहजी होईल. पण सेल्फ रिअलायझेशन त्या सेवेने होणार नाही, कारण तुम्ही त्याच्यासाठीचा जो मार्ग आहे तो चालत नसाल तर. ते केल्यामुळे हे होणार नाही याच्यातला भाग नाही, पण ते करत असताना आत्मज्ञानासाठी सेल्फ इन्क्वायरी जर नाही केली तर इतर कुठल्याही उपायाने आम्ही तिथे बरोबर राहिलो, आमचा भक्तिभावामध्ये वाढ होईल, नो डाऊट होईल, परोपकारामध्ये तो भावनामध्ये वाढ होईल, सगळं क्वालिटीज येतील, आत्मज्ञान होणार नाही. हे आम्ही स्वतःला नीट समजून दिलं पाहिजे. म्हणून या सेवेच्या बदल्यात हा मोबदला असं होणार नाही. ज्या सेवेच्या बदल्यात जो मोबदला मिळणार आहे तोच मिळेल अंतःकरणात. आणि आत्मज्ञानासाठी एक स्पेशल अटेम्प्ट आमच्या ठिकाणी, आम्ही कुठल्याही इतर गुरूंच्या ठिकाणी त्यांना सहाय्यभूत होत असू किंवा नसू, आमच्या ठिकाणी आम्ही सेल्फ इन्क्वायरी करत राहणे, मी कोण आहे याचं मुख्य भान समजून घेत राहणं, हे समजत करत राहिलं तरच तो ज्ञानाचा कुरुठा म्हणजे कोण, आपलं आत्मस्वरूप. गुरु हा तर भाग आहेच, नो डाऊट, पण ज्ञानाचा कुरुठा म्हणजे आपलं आत्मस्वरूप. आपण स्वतः ज्ञानाचं घर आहोत, वाटत नसलं तरी आहोत. जे ज्ञानाचा कुरुठा आपणच, तिथं सेवा हा दारवंटा. त्याचा दारवंटा म्हणजे उंबरटा काय आहे, सेवा म्हणजे काय आहे, आत्मस्वरूपाची जाणीव समजून घेऊन तिथे राहता येणं, सेवा, तो दारवंटा आहे. स्वस्वरूप हेच मुक्कामाचं ठिकाण आहे, दुसरं कुठेही जायचं नाहीये. हे समजून घेतल्यानंतर सुद्धा त्या स्वस्वरूपाची जाणीव अंतःकरणाला समजून घेणं, मी आहे ही जाणीव शुद्ध स्वरूपात समजून घेण्यासाठी प्रयत्न करणं, ती धारणा अधिकाधिक मनात होल्ड करत राहणं. आत्मप्रभा नावाचा गजानन महाराज गुप्ते त्यांचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्या प्रस्तावनेमध्ये ज्यांनी ते लिहिलं आहे त्याच्यात त्यांनी एका दुसऱ्या सत्पुरुषांचं एक कोट केलंय. त्यांनी असं म्हटलंय की सोहम म्हणजे तेच तत्व मी आहे, ही धारणा बुद्धीला जरी कळली तरी दिवसातला कित्येक काळ त्या धारणेचा विसरच पडलेला असतो. मन सतत शरीर आणि इतर गोष्टी संबंधित असलेल्या व्यक्ती गोष्टी ह्याच्याशी संबंधित होऊन राहतं.
आणि त्या सोहमचा विषयावर पडतो. म्हणून सोहम धारणेच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्या कराव्या लागतात. म्हणजे पारायण जसं करतात तसं पुन्हा 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 त्याच्यावर यावं लागतं. कारण शरीर मन निसर्गतः उतरणीला लागतं आणि ते शरीरावर येतं आणि इतर गोष्टींचं चिंतन करतं. त्याला पुन्हा एकदा ओढून तत्वस्वरूपावर आणणं. ह्याच्यासाठी त्यांचा शब्द मला खूप आवडला की सोहम धारणेच्या आवृत्त्या कराव्या लागतात. एकदा करून बघत नाही. म्हणजे कित्येक वेळेला लहान मुलांना असं सांगतात की पाढेपाठ कर. तर ते पाढेपाठ कर एकदा म्हणून झाले, मग ते म्हणतं माझं झालेलं आहे. नाही, म्हणून दाखव म्हटलं त्याला येत नसतं ते. पुन्हा कर, पुन्हा कर. हे आवृत्ती देणं, पुन्हा पुन्हा करणं. त्याच्यासाठी सारखंच सोहम धारणेच्या आवृत्त्या कराव्या. म्हणून सेवा हा दारवंठ, याचा अर्थ मीची शुद्ध जाणीव समजून घ्यायची आहे, हा पहिला टप्पा. त्याच्यासाठी म्हणून ती धारणा पुन्हा पुन्हा अंतःकरणावर घोळवणे, त्याच्या अनुकूल विचारांमध्ये राहणे, भलतेच गोष्टीमध्ये न राहणं. कित्येक वेळेला साधना मार्ग कळल्यानंतर पण साधक अस्वस्थ असतो. याचं कारण की चिंतनाची जोड साधनेला नसते. त्यामुळे तो सांगितलेलं, गुरुनी सांगितलं म्हणून श्रद्धेने बसतो ध्यानाला, सोहम वगैरे सगळं करतो. पण सोहम हा केवळ मंत्र नसून, हे वाक्य पण त्या आत्मप्रभावामध्ये आलेलं आहे, सोहम हा केवळ मंत्र नसून सोहम हा भाव आहे. आणि तो भाग जर का वगळला गेला तर केवळ मंत्र जप केल्यासारखं जर का आम्ही कुठलाही मंत्र, ज्ञानमंत्र जरी धरला तरी तो भाव अंतःकरणात धारण करणं ही कॅपॅसिटी अंतःकरण तो प्रयत्न करत नसेल तर केवळ मंत्राच्या रिपिटिशन्सनी समाधान होत नाही. त्याच्याबरोबर चिंतनाची जोड लागते आणि तो भाव अंतःकरणात अधिकाधिक होल्ड करण्यासाठी डूज अँड डोंट्स काय आहेत आमच्या दिवस कस्टमाइज्ड दिवसभरातले, हे आम्हाला कळायला लागतात की मी काय केलं की खाली घसरतो, काय केलं की माझं बरं चालतं. हे एकदा का कळायला लागलं की ते फॉलो करणं आणि त्याच्यामधून चिंतनाच्या साह्याने किमान त्या प्रांतामध्ये राहणं आणि काही वेळेला चिंतन पण बाजूला ठेवून डायरेक्ट स्वच्या जाणीवेचा वेध घेणं, हा अटेम्प्ट आम्ही जितका मॅच्युअर करत नेऊ तितकं कमीत कमी सायासाने स्ववर येणं चालतं. लहान मुलांना तो भोवरा टाकायला जसं सांगितलं जातं की 10 वेळा ते कर, 10 वेळा कर, ते जमत नाही. हे 6व्या अध्यायामध्ये स्वामींनी तो दृष्टांत वापरलेला आहे. कित्येक वेळा केल्यानंतर पण त्याला ते जमत नाही, मग तरी सुद्धा ते सोडत नाही. मग काय आहे, तो सायासाने ते करत आहे, प्रयत्नाने करत आहे. पण जेव्हा साधायला लागतं त्यावेळेला ते झोपेतून उठून करून दाखव म्हटलं तरी ते करून दाखवतं. त्याच्यामध्ये कमी काय झालं, अटेम्प्ट तोच आहे, कमी काय झालं, त्याचा जो एक्सटेंट ऑफ अटेम्प्ट आहे तो कमी झाला. त्याप्रमाणे आत्मस्थ राहण्यासाठी जी स्वची जाणीव आम्हाला बुद्धीने कळली, मोमेंटरीली ती होल्ड करून राहायचा प्रयत्न करता करता आता खूप प्रयत्न करून सगळं आता मनाला जवळ आणून आता त्या जाणीवेवर याची गरज नाही, पटकन जाणीवेवर हा जितका, म्हणून स्वाधीन करी सुबटा, तो दारवंटा म्हणजे काय आहे, आत्मस्वरूपाची जाणीव समजून घेऊन तिथे जास्त काळ राहता येणं म्हणजे तो दारवंटा स्वाधीन करणं आहे. तोपर्यंत काय आहे तर तो बाहेरच घुटाळतो आहे, दरवाजावर नॉक नॉक चाललेला आहे. एकदा का तुला ती जाणीव कळली, तो दारवंटा तुला हातात आला. पण हातात आला असं तुला वाटत असलं तरी तू पुन्हा पुन्हा ते जर का नाही केलंस तरी एकदा आपल्याला ते कधीतरी कळलं, या समाधानामध्ये तू बाहेरच रेंगाळत बसशील खोलीच्या. आणि मग ते ज्ञानस्वरूप आतमध्ये आहे वगैरे कन्सेप्ट कळली पण तिथे स्थिरावलेलं नाहीये. म्हणून साधनेची आवश्यकता काय आहे, त्याला समर्थांनी असं म्हटलंय की साधनेविण ब्रह्म होता. केवळ विचारांनी मी तत्वस्वरूप आहे ज्याला आकळून गेलं, आता तो साधना करायला नको म्हणतो, मीच ब्रह्मस्वरूप आहे, तर कशाला काय केलं पाहिजे. साधनेविण ब्रह्म होता, लागोपा हे देह ममता, आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान मिसे. आळशी होशील, कारण का काही करायची गरज नाही, मी सहजच तत्वस्वरूप आहे. अरे सहज असलं तरी असे सहज परी सोहम भावे करी सतत अभ्यास. तो भाव अंतःकरणात दृढ होईपर्यंत अभ्यास करण्याची गरज आहे.
हीच साधना जोवरी न तो झाला मोह निरास. मोह म्हणजे काय? शरीर म्हणजे मी आहे आणि त्या कॉन्फ्लिक्ट्समध्ये सतत राहणं मोह. तो पूर्णतः जात नाही जोपर्यंत, ट्रेसेस जोपर्यंत त्याच्या अंतःकरणावर आहेत ते जाणवतात. कुठे जाणवतात? व्यवहारात जाणवतात लगेच. सॉलिट्यूडमध्ये फारसं जाणवत नाही, कारण आपणच आहोत. पण सॉलिट्यूडमध्ये पण लक्षात येतं की एक 15 मिनिटं काय काय विचार केले असं आठवतं. तर मी तत्वस्वरूप आहे असं चिंतन किती वेळ झालं? क्वचितच झालं थोडं. बाकी सगळे आमचे प्रॉब्लेम्स आणि ऑफिसमध्ये काय चाललंय, घरामध्ये काय चाललंय ह्याचीच आठवण जोपर्यंत आहे, धनाची आवश्यकता आहे डिनाय करायला नाही पाहिजे. म्हणून कुठल्याही प्रकारे ढिलाई न बाळगणं हे पण हळूहळू अंतःकरणाला कळतं की आम्हाला हे अजून जोर लावून करायला पाहिजे. ते कळल्यानंतर तो अटेम्प्ट ज्यावेळेला अधिकाधिक मॅच्युअर होतो त्यावेळेला स्वस्वरूपी राहणं ह्याच्यासाठी जे अंतःकरण सतत प्रवास करून तिथे येतं, एक धारणा, त्याच्यानंतर चिंतन, त्याच्यानंतर फोकस करणं आणि त्याच्यानंतर कधीतरी मोमेंटरी तिथे येणं, हे सगळं यातायात त्याची थांबते आणि मग ते तिथे स्थिर राहतं. अधिकाधिक काळ ते जमणं म्हणजे तो दारवंठा म्हणजे उंबरठा ज्ञानस्वरूपाचा स्वतःमध्येच असणाऱ्या स्वाधीनकरण आहे. टू गेट चार्ज ऑफ इट, स्वाधीनकरण म्हणजे आत्मस्वरूपाची जाणीव आता सतत अंतःकरणावर राहते आहे. आता मग आत्मस्वरूपच होऊन जाणं याच्यासाठी वेळ नाही लागणार असं त्यांना म्हणायचं आहे. आणि ते करण्यासाठी म्हणून अंतःकरण सतत बहिर्मुख आहे, त्याला सारखं सारखं खेचून आत आणणं ह्याच्यासाठी एक जो विशेष कपॅसिटी लागते. त्याच्यासाठी म्हणून जे प्रेरित केलंय सुभटा या शब्दाने, तू चांगला योद्धा आहेस, चांगला साधक आहेस, स्वतःला लो मानून घेऊ नकोस, मला जमणार नाही असं म्हणू नकोस. एवढ्या गोष्टी आजपर्यंत जमवल्यास, हे पण जमेल तुला, तूच स्वतः ज्ञानस्वरूप आहेस, उत्तिष्ठ जागृत कर होईल. याच्यासाठी म्हणून तो सुभटा हा शब्द वापरला आहे. आणि कसं कर तर बोळ कोणी, म्हणजे सेवा करूनच कर, म्हणजे तोच अटेम्प्ट परत 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 करणं. त्याला स्वामीजींनी 6व्या अध्यायात जे म्हटलंय की आत्मस्वरूपाच्या जाणीवर येणं म्हणजे काय आहे, तर कागदावर पेनाने एका ठिकाणी बिंदू काढला तर पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा बिंदू काढणं, पुन्हा तिसऱ्या वेळा त्याच ठिकाणी काढणं, परत त्याच ठिकाणी काढणं, असं एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा बिंदू काढणं, तसंच सेल्फवर येण्यासारखं आहे. मी आलं लक्षात, नो डाऊट, परत मी, परत मी. आणि हे जे रिपिटिशन आहे ज्ञानस्वरूपावर येण्यासाठीची, त्याच्यामध्ये उगाच व्हरायटी निर्माण न करणं. कारण काय आहे, तर गोल निश्चित आहे की आत्मस्वरूपावर यायचं आहे. म्हणून ही ओवी अनेक गोष्टी सांगते आहे. करता करता त्यातले सूक्ष्म पदर आम्हाला कळतात. गोंदवलेकर महाराजांनी जे म्हटलंय की देहबुद्धी जाण्यासाठी सद्गुरूंची सेवा करण्याची आवश्यकता आहे, म्हणजे साधना करण्याची आवश्यकता आहे. पण पुढे त्यांनी लगेच म्हटलंय, पण देहबुद्धी पूर्ण गेल्याशिवाय खरी सेवा होत पण नाही. हे इंटरडिपेंडंट आहे. म्हणून आमच्यामध्येच असणारं ते ज्ञानस्वरूप आम्हाला आकळत नाही, म्हणून आम्ही गुरूंच्या सहाय्याने ते आकलन करून घेण्याचं एक माध्यम म्हणून गुरूंच्याकडे जाणं हा एक साधना मार्गातला एक उपाय आहे. आणि तो साधणं, कालच मी ताईंशी बोलतो त्यावेळेला तो दृष्टांत काही समज नसताना किंवा असं ठरवलेलं नसताना तो एक दृष्टांत समोर आला. त्यांना असं म्हटलं होतं की अंधारामध्ये ज्यावेळेला तुम्ही असता, म्हणजे अज्ञान म्हणजे अंधार म्हणजे काय, तर आत्मस्वरूपाची जाणीव कळत नाहीये, ही जी अवस्था आहे ध्यान करत असताना ती साधकांसाठी अंधारासारखी असते. स्वामी तर सांगतात की आत्मस्वरूपाच्या जाणीवर ये, मी पण करतोय, पण काही ते अजून जमलंच नाहीये. मग कुठे बघ, तर ज्याला हे जमलं नाहीये तो जो मी आहे त्याच्याकडे बघ, तेवढंच करायचं आहे. पण ते समज नाही, परत बाहेर त्या अंधाराकडेच बघतं. मग त्यांना असं गमतीने मी म्हटलं की समजा अंधार आहे आणि त्या डार्क मध्ये अख्ख्या एक मेणबत्ती कोणीतरी लावली, तर मनाची किंवा डोळ्यांची स्वाभाविक प्रवृत्ती अशी असते की अंधाराकडे बघत नाही, आपण त्या प्रकाशाकडेच बघतो. सांगावं लागत नाही की ह्या मेणबत्तीकडे बघ. आपण कुठे बघतो, तर पहिली दृष्टी आपली जाते ते प्रकाशाच्या सोर्सकडेच जाते.
त्यामुळे प्रकाशाच्या सोर्सकडे बघायला खरं तर कोणी सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे ती मेणबत्ती दाखवण्यासाठी दुसरी मेणबत्ती घ्यायची आवश्यकता नाही की ह्या मेणबत्तीच्या प्रकाशात बघ तो प्रकाश, असं व्यवहारामध्ये आपलं होत नाही. पण आतमध्ये मेणबत्ती जी लागलेली आहे तिच्याकडे बघण्यासाठी आम्हाला दुसरी मेणबत्ती घेण्याची आवश्यकता पडते. ती प्रज्वलित असते. आम्हाला असं वाटतं की आमच्या आतली मेणबत्ती विझलेली आहे, तिथे दुसरा कोणीतरी दिवा लावायला पाहिजे. म्हणून मग ते उदाहरण, पण दीपे दिपू लाविला असं जे म्हटलंय, तर दीपे दिपू लाविल्याचा अर्थ आतला दिवा विझलेला होता अशातला भाग नाही, त्याच्याकडे बघायची दृष्टी विझलेली होती. म्हणून आम्ही संतरूपी ज्योत त्यांच्याकडे बघत बघत आमच्या आतमधली ज्योत शोधतो आहे. खरं तर असं करायची खरं तर आवश्यकता नव्हती. आम्हीच जर का तत्वस्वरूप आहोत, ज्ञानस्वरूप आहोत, तर डायरेक्ट आम्हाला खरं तर ते कळायला पाहिजे होतं. पण नाही जात दृष्टी, आणि आम्ही ध्यान करत असताना पण बसलेलो आहोत, त्याच्यामध्ये आम्हाला ते जमत नाहीये, वृत्ती आहेत की नाहीयेत, आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये आम्ही स्वतः प्रकाशमय असून सुद्धा जे जमत नाहीये त्या अंधाराकडेच बघत चाललेलो आहोत. ध्यानामध्ये पण की नाही जमत आहे, अरे तूच आहेस, नाही नाही जमत आहे तुझ्याकडेच राहा ना तू, ते नाही जमत आहे आणि जमत आहे सोडून दे. पण ते जमतच नाहीये, दुसरीकडेच बघतोय आम्ही. म्हणून संतांकडे काय बघायचं, तर आमच्या आतला तो दिवा पेटता आहे हे आम्हाला नाही कळत आहे. म्हणून त्या ज्योतीकडे बघून आम्हाला कळतं की, मग ते तुकाराम महाराजांनी म्हटलंय की तुका म्हणे होती तुझी माझी एकच ज्योती, नंतर कळेल की ती ज्योत घेऊन मी जी चाललो होतो ती एकच होती. मला कॅपॅसिटी नव्हती की आतमध्ये बघायची, माझ्याबरोबरच राहायची, म्हणून मी आधार शोधतो आहे. म्हणून संतांसवे बसता योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्याचे, येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. अहम जे सतत बाहेर विश्रांती शोधतंय कशाच्या तरी साह्याने, ते आत्मस्वरूपावर आल्यावर विश्रांत होऊन जातं. मग काही मिळवावं, काही अजून समजून घ्यावं वेगळंच असं वाटत नाही. म्हणजे कुठल्या इतर गोष्टी अक्वायर करणार नाही अशातला भाग नाही, पण त्याच्यावर त्याचं सुख अवलंबून नाही. तो आतमध्ये सुखरूप आहे आणि एक क्रीडा म्हणून गोष्टी करतो आहे. अशा प्रकारे अवस्थेमध्ये संत जे असतात आरामात असतात, आनंदात असतात. संत कधीही त्यांना असं काहीतरी घाई लागलेली आहे किंवा काहीतरी करायचं आहे असं नसतं, ते निवांत असतात. खूप कर्मरत असले तरी निवांत असतात, काही करत नसले तरी निवांत असतात. ही निवांतता जी आहे ती आत्मस्वरूपाच्या जाणीवेवर अखंडित राहण्याने प्राप्त होते. त्याच्यासाठीचा म्हणून आपण स्वतःच ते ज्ञानस्वरूप आहोत ही भावना धरून, मुख्य केवळ आम्ही ज्ञानस्वरूप आहोत असं म्हणून होणार नाही. दारवंठा म्हणजे त्याच्या मार्गाचा ॲक्सेस आमच्या हातात असला पाहिजे. ॲक्सेस आहे म्हटल्यावर आम्ही निवांत असतो. म्हणून समर्थांनी पण सद्गुरु कृपा त्याची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरा. सद्गुरूंच्या कृपेने तुमचा अटेम्प्ट पुरेसा पडत नसताना पण अचानक कोणीतरी ॲक्सेस दिल्यासारखं, काही वेळेला तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जाता आणि ॲक्सेस कार्ड तुमच्याकडे नसेल तर दुसरा कोणीतरी ॲक्सेस देतो तुम्हाला, त्यांच्या ॲक्सेसने तुम्हाला आत शिरता येतं. तसं सद्गुरु कृपा ही त्या किल्लीसारखं आहे. तुमची तुम्हाला लावायची अजून अक्कल नाही, ते लावून देतात. आणि द्वैत कपाटे म्हणजे मी आणि देव वेगळा आहे अशा प्रकारची आतली भावना अचानक काही क्षणापुरती दर्शन दाखवल्यासारखी विरून जाते आणि त्या अनुभूतीच्या आधारे पुढची मार्गक्रमणा करता येते. म्हणून मार्ग हाच आहे की तिथे राहणे. नुसती किल्ली हातात आहे म्हणून भागणार नाही, ती अप्लाय करायला लागेल. रामकृष्ण असं म्हणत असत की किल्ली हातात आहे, आता मी खजिना आहे, किल्ली हातात आहे, आतमध्ये खजिना आहे असं म्हणून होणार नाही. ते स्वाधीन करणं म्हणजे प्रत्यक्ष अनुभवणं, स्वच्या जाणीवेवर अधिकाधिक काळ राहता येणं, हाच तो मार्ग आहे. म्हणून तरी तनु मनुजीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळी, पुढची ओवी आहे ती या प्रवाहामध्ये येते आहे. पण ही जी ओवी आहे, जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा, ही यांच्या सिक्वेन्समध्ये पण बघता येते. पण स्टँड अलोन ही एक ओवी अनेक गोष्टी शिकवते. त्याप्रमाणे त्याच्या चिंतनात राहावं. अजूनही याचे अनेक अर्थ प्रकाशित होऊ शकतील चिंतनाने. तसं करत राहणं. त्याप्रमाणे आपण त्याच्या पुढचा जो भाग आहे तो पुढच्या वेळेला
हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग